नवी मुंबई नेरुल के सेक्टर 2 में लिंगायत समाज के लिए शमशान भूमि का निर्माण करने पर वहां के रहवासियों ने इसका विरोध करते हुए इस शमशान भूमि को कहीं और जगह शिफ्ट करने की गुहार लगाई है। लोगों का आरोप है कि सेक्टर 2 जहां पर यह शमशान भूमि बनाया गया है वह एक रहवासी इलाका है। साथ ही साथ वहां पर स्कूल और जूनियर कॉलेज भी है, जिससे वहां उस स्कूल में आने जाने वाले छोटे बच्चों पर गलत प्रभाव पड़ सकता है। लोगों के इस विरोध पर नई मुंबई के पूर्व महापौर जयंत सुतार ने यहां का दौरा किया और रहवासियों को आश्वासन दिया कि इस मुद्दे को वह नई मुंबई कमिश्नर अभिजीत बांगर के साथ साथ बीजेपी के विधायक मंदा म्हात्रे और विधायक गणेश नाइक के साथ इस विषय पर चर्चा कर जल्द से जल्द निपटाने की कोशिश करेंगे। इसी सिलसिले में जयंत सुतार के नेतृत्व में एक मीटिंग भी रखी गई थी, जहां पर बीजेपी के महामंत्री राजेश पाटिल व बीजेपी युवा नेता सुहासिनी नायडू के साथ साथ सेक्टर 2 के रहवासी भी मौजूद रहे। सेक्टर 2 इसके बाजू में जो एसटीपी प्लांट है, वो एसटीपी प्लांट का कुछ जगह जो गोसावी समाज और लिंगायत समाज है उनको दफन भूमि के लिए कॉरपोरेशन ने दिए हैं। लोगों का कहना निश्चित तौर पे कि जो स्कूल है, लोगों का आना जाना है, उस जगह पे अगर हो जाएगा तो ये ठीक बात नहीं है। ये उन्होंने बात की है, मैं कुछ जगह पे जाकर उसका देखा। एक एसटीपी कुछ दिनों में स्थलांतरित होने वाले हैं, तभी इस जगह का भव्य जगह का आयोजन उस जगह पे और सुविधा के लिए कर सकता है। स्मशान भूमि जो रहवासी लोगों के लंबी होनी चाहिए, इसलिए शिडको ने जिस तरह पूरी स्मशान भूमि एक लोगों के रहवास से लंबी किया है, उसी तरीके ये स्मशान भूमि जो है वो उस तरफ करो, स्थलांतरित करो, ये मांगी है। उधर फायर ब्रिगेड का एक प्लॉट है, उस जगह भी ये स्थलांतरित कर सकता है और फायर ब्रिगेड यहाँ ला सकते हैं, ऐसे उन्होंने मांग की है। निश्चित तौर पर आयुक्त के सामने ये बात रखी जाएगी और ये स्मशान भूमि स्थलांतरित करने के लिए हम लोग एक प्रयास करने वाले हैं। आम्हाला असा प्रॉब्लेम होता की आमची जी रहिवासी घरं आहेत त्या घरांपासून 10 मीटर 20 मीटरच्या अंतरावरच स्मशानभूमी येऊन ठेपली आहे। आमच्या पहिल्या माळ्यावर जर लहान मुलांनी बघितलं तर बॉड्या गाडताना दिसत आहेत। त्या लहान लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम व्हायला लागला आहे आणि शिरवणे शाळा जी आहे या शाळेत जे विद्यार्थी येतात ही प्री प्रायमरीपासून ते ज्युनियर कॉलेजपर्यंतचे विद्यार्थी आहेत। ते इथे छोटे मुलं येत आहेत आणि त्यावेळी जेव्हा बॉड्या आणली जातील स्मशानभूमीत, त्या बॉड्या हिंदू रीतिरिवाज पद्धतीनं लिंगायत पद्धतीनं विसावा म्हणून रस्त्यावर ठेवल्या जातात। ती शाळेतल्या येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना दिसून त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार आहे। अशा दृष्टिकोनातून सेक्टर 2 मधल्या जवळपास आम्ही 9 सोसायट्या एकत्र येऊन ह्या लिंगायत समाजांच्या आणि गोसावी समाजाच्या आणि आणखीन इतर समाजाच्या स्मशानभूमीसाठी जी रहिवाशांच्या जवळ जागा दिलेली आहे त्या जागेला आम्ही विरोध न करता ती स्थलांतरित करा अशी आयुक्त साहेबांकडे मागणी करत आहोत, जेणेकरून की बाबा इथल्या रहिवाशांच्या मानसिक आरोग्याला धोका पोहोचू नये अशीच आमची विनंती आहे। आणि लवकरात लवकर जागा जिथे प्लॉट शिल्लक आहेत फायर ब्रिगेडच्या बाजूला त्या ठिकाणी शिफ्ट करावी आणि हा एक लगत प्लॉट म्युन्सिपाल्टीच्याच कामाला येईल असं आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की तो एक लगत प्लॉट, त्यामध्ये कुठलेही प्रशासकीय काम, क्रीडा संकुल, अगदी कुठलीही गोष्ट आपण तिथे मोठ्या प्रमाणात करू शकतो आणि असा प्राईम लोकेशनचा प्लॉट नवी मुंबईत रहिवासी एरियात कुठेही शिल्लक नाही, त्याचे 2-2, 3-3, 4-4 तुकडे करून ठेवण्यापेक्षा एक लगत प्लॉट कुठले आमच्या कामासाठी नाही, प्रशासकीय कामासाठीच, महानगरपालिकेच्याच कामासाठी उपयोगात येईल अशी आमची इच्छा आहे। त्यामुळे हा ताबडतोब जो स्मशानभूमी दफनभूमीचा प्रश्न आहे तो स्मशानभूमीच पाठीमागच्या साईडला शिफ्ट करून रहिवाशांना दिलासा द्यावा, एवढीच आमची मागणी आहे। धन्यवाद। सेक्टर 2 मधले रहिवासी ज्या ठिकाणी महापौर जयवंत सुतार साहेब यांच्या
व्हिजिटच्या वेळी इथं उपस्थित राहिले. त्याला कारण असं आहे की इथे स्मशानभूमी आणि बऱ्याचशा आपल्या त्या समाजाच्या स्मशानभूमी आहेत, परंतु आपल्या ह्या ठिकाणी STP प्लांट जो त्या ठिकाणी आता बंद होणार आहे, त्या STP प्लांटला लागूनच त्या ठिकाणी असलेला STP प्लांटच्या अंतर्गतलाच भूखंड आहे. त्या भूखंडावर गोसावी समाज आणि लिंगायत समाज या समाजाला त्या ठिकाणी त्यांच्या समाधीस्थळासाठी जागा दिली. आता ह्या ठिकाणच्या रहिवाशांचं म्हणणं आहे की भविष्यकाळामध्ये हा विषय त्रासदायक होणार आहे आणि रहिवाशांनी अगदी सुरुवातीपासून, हा विषय आत्ताचा नाही, हा विषय 13-14 वर्षापूर्वीचा आहे, तेव्हापासून इथला रहिवाशी हा विरोध करतो आहे. त्यावेळच्या स्थानिक नगरसेविका होत्या स्नेहा पालकर, त्यांनी देखील त्यावेळी विरोध करून त्यावेळी सुनील तटकरेजी जे नगरविकास खात्याचे राज्यमंत्री होते त्यांनी त्यावेळी स्थगिती दिली. का स्थगिती दिली तर प्रशासनाने त्यांना उत्तर असं दिलं होतं की नजरचुकीनं, प्रशासनाच्या नजरचुकीनं हे आरक्षण त्या ठिकाणी लोकवस्तीच्या लगत टाकलेलं आहे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी नमूद करून ह्या समाधीस्थळांना स्थगिती दिली 1/2/2001 रोजी. आता त्या ठिकाणी माननीय राज्यमंत्री महोदयांनी त्या स्थगिती दिली. त्या स्थगितीला त्या ठिकाणी उठवण्याचं काम ह्या लोकांनी केलं. त्यापेक्षा इथल्या रहिवाशांवर फार मोठा अन्याय केला. त्यांनी इथल्या रहिवाशांना बोलवायला हवं होतं. इथल्या अनेक सोसायटी आहेत, हजारोच्या संख्येने इथले रहिवाशी आहेत. सिडकोच्या चुकीच्या नियोजनाचा फटका इथल्या लोकांना बसतो आहे. सिडकोनं इथं मैदानं ठेवली नाहीत, सिडकोनं समाज मंदिर दिलं नाही, सिडकोनं कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी समाजोपयोगी ठेवलेली नाही. अशावेळी खुराड्यासारखी त्या ठिकाणी घरं होती. आज त्यांच्या सोबतीनुसार त्यांनी त्या ठिकाणी बिल्डिंगचं बांधकाम केलं, परंतु ते बांधकाम केल्यानंतर त्या ठिकाणी वाढलेली लोकवस्ती पाहता, इथे शाळा कॉलेजची व्यवस्था पाहता, भविष्यकाळामध्ये या ठिकाणी असलेल्या त्या समाधीस्थळांचा प्रचंड त्रास इथल्या रहिवाशांना होणार आहे. आणि म्हणून आम्ही समाजाच्या विरोधात नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या समाजांना दिलेल्या समाधीस्थळांना त्यांचं स्थलांतरित करा. स्थलांतरासाठी जागा आहे. बोरी समाज आणि फायब्रिगेटचं दिलेलं भूखंड आहेत, त्याच्या मधोमध त्या ठिकाणी 3 भूखंड बॅलन्स आहेत. मग एवढा अट्टहास या ठिकाणी का ठेवावा? चुकीच्या पद्धतीनं रहिवाशांना त्रास होईल अशा पद्धतीनं प्रशासनाने वागणं हे त्या ठिकाणी आम्हाला काही पटलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी की भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी ह्या इथल्या समाजाचा, इथल्या रहिवाशांना इथे समाजोपयोगी वास्तूच नाही आहे. मग समाजोपयोगी वास्तू काय वरून येणार नाही, त्यासाठी जमीन काय क्रिएट केली जाणार नाही. उलट या ठिकाणी चुकीच्या नियोजनाचा फटका त्यांना बसतो आहे. मग अशा वेळेला STP प्लांट जर बंद पडणार असेल तर ही 3 एकराच्या वरचा हा प्लॉट आहे, त्या प्लॉटचा उपयोग इथल्या समाजोपयोगी वास्तूंसाठी होऊ शकतो. चांगल्या प्रकारे आता नाही, पण पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जागा उपलब्ध कोणी करू शकणार नाही. म्हणून असलेल्या जागांमध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी करणं हे इथल्या रहिवाशांवर अन्यायकारक होणार आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की इथल्या STP प्लांट बंद होणार आहे, त्या ठिकाणी भरणी करून बहुउद्देशीय इमारत किंवा काही क्रीडा स्पर्धासारख्या किंवा आणखी काही त्या ठिकाणी आपली व्यवस्था जर समाजोपयोगी करता आली, अशा वेळेला त्याच्या बाजूला जर असे लिंगायत समाजाने काही समाजांना जर समाजस्थळाला जागा दिली तर त्या असलेल्या दुसऱ्या प्लॉटचा उपयोग काय होणार आहे? काही त्याचा उपयोग होणार नाही. समाधीस्थळाच्या बाजूला, स्मशानभूमीच्या बाजूला दुसरा एखादा समाजोपयोगी काय वास्तू होऊ शकते का? होणार नाही. अशावेळी चुकीच्या पद्धतीनं, कुबुद्धीनं, एकदम थर्ड क्लास पद्धतीचं नियोजन किंवा त्या पद्धतीचं विचार आणि त्या पद्धतीचं त्या ठिकाणी निर्णय इथल्या प्रशासनाने घेतलेला आहे. म्हणून इथला रहिवाशी पेटून उडलेला आहे आणि तो रहिवाशी इथं जमा झाला होता. महापौर जयवंत सुतारसाहेब यांना बोलून घेतलं होतं. त्यांना विनंती केली होती की या तुम्ही पहा, कारण याच्यानंतर हा विषय इथं संपणार नाही. स्थानिक आमदार आमच्या मंदाताई म्हात्रे आहेत, आमचे त्या ठिकाणचे ऐरोलीचे मतदारसंघाचे आमदार गणेशजी नाईक साहेब आहेत, इथले सगळे रहिवाशी आहेत. हे कोणीही गप्पा बसणार नाहीत. आमचा समाजाला, पुन्हा सांगतो, समाजाला विरोध नाही. आम्हाला ह्या ठिकाणी हे समाधीस्थळ नको, तर त्यांना स्थलांतरित करण्यात यावं अशी आमची त्या ठिकाणची भूमिका आहे आणि ती भूमिका कायम असेल. सर्वप्रथम आज आपले जे माजी महापौर आहेत आदरणीय JD सुतार साहेब आणि तसेच आमचे माजी नगरसेवक काशीनाथ पाटील साहेब आणि आमचे जिल्ह्याचे महामंत्री डॉक्टर राजेश पाटील साहेब यांचं मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे व आमचे दुसरे आमदार गणेशजी नाईक साहेब यांचं नेतृत्वाखाली आज आम्ही हा जे समस्या हे मांडायचे प्रयत्न आम्ही करत आहोत. सर्वप्रथम आमचं, अगर तुम्ही बघत असाल की सेक्टर 2मध्ये अगर आज आपण बघत आहोत की सिडकोचं जे निर्मित सोसायटी आहेत, इथे जे सिडकोची प्लॅनिंग्स आहेत
पाण्यासंदर्भात असो किंवा काही संदर्भात असेल तर तुम्ही बघाल तर आम्हाला कुठेही इथे सामाजिक हॉल किंवा क्रीडा भवन काही आमच्यासाठी नाही आहे. आम्हाला काही कार्यक्रम घ्यायचा असेल तरी आम्हाला दुसऱ्यांचं वॉर्डमध्ये जाऊन कार्यक्रम घ्यावा लागतं, काही किंवा बँकेट घ्यावं लागतं. त्यासाठी इकडे जे मोठं भूखंड होतं त्या भूखंडात जे रिझर्वेशन दिलेले आहेत लिंगायत समाजांना किंवा गोसावी समाजांना जे समाधीसाठी ते जागा दिलेलं आहे. आम्हाला कोणत्याही समाजाचा विरोध नाही आहे, कोणत्याही समाधीसाठी विरोध नाही आहे. आमचं फक्त एवढंच मागणी आहे की हे जे जागा आहे ते दुसऱ्या ठिकाणी जे खाली भूखंड आहे तिथे कुठे तुम्ही शिफ्ट करून घ्या, हे एवढीच आमची सगळ्यांची मागणी आहे. आज सगळे जे 5 LIG आहे, जे सविनय अपार्टमेंट, आम्रपाली, जयहिंद अपार्टमेंट, तसेच वारणा आणि तसेच घरकुल आणि जे सिडको निर्मित सोसायटी आहे जसे की आदर्श, अमरदीप, इंद्रधनुष, ब्रिजवे अपार्टमेंट, सेक्टर 2चे बऱ्याच पूर्ण सोसायटी आज सर्व सोसायटीचे पदाधिकारी हे उपस्थित होते. सर्वांची हेच मागणी आहे की आपल्याला जे भूखंड आहे, जे भूखंड आज तुम्ही आपल्याला दिलेले आहे ते भूखंड जे रिझर्वेशन तुम्ही समाधीला दिलेलं आहे ते कुठेतरी वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करून घ्यावे. कारण की जे STPचं जे आमचं जे STP आता बंद झालेलं आहे ते आता जुईनगर सानपाडामध्ये शिफ्ट झालेलं आहे. तर आपल्याला जे भूखंड भेटलेलं आहे त्याचा आम्ही खूप म्हणजे कुठेतरी आम्हाला वाटत होतं की आम्हाला आज इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भेटणार. 5 वर्षापूर्वी मी घाटे साहेब आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी केलेली. आमदार सौ मंदाताई म्हात्रे व आपले जे आयुक्त होते रामास्वामीजी त्यांना आम्ही मागणी केलेली. आपले जे नवीन जे आयुक्त आले आहेत भांगर साहेब यांनासुद्धा आम्ही मागणी केलेली की आम्हाला इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हवे म्हणून. ज्यात आमदार जे आपल्याला निधी देणार आहेत ते मला लेटरही प्राप्त झालेले आहेत की आमदार मंदाताई म्हात्रे पण आपल्याला निधी देणार आहेत. इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे उभारण्यासाठी आपली जे प्लॅनिंग चालू होते कुठेतरी हा दोनो फटका आपल्याला आपल्या वॉर्डमध्ये बसल्यासारखं दिसून येत आहे. आज नागरिकांना त्रास होणार कारण की जे शाळा आहे, शाळा सुटल्यानंतर कुठेतरी कुणाचं डेथ झाला त्यांची बॉडी घेऊन येतानाचे पोरं जे आहेत त्यांना जे नेगेटिव्ह जे वाईब्स येणार आहे, जे त्यांना भीतीचं जे वातावरण होणार आहे त्या सगळ्यांचं आम्ही कुठेतरी विरोध करत आहोत. आमचा विरोध कोणत्याही समाधीला नाही आहे, कोणत्याही समाजाला नाही आहे. आमचा विरोध फक्त एवढंच आहे की आमची जे स्थानिक जागा आहे ते कुठेही खराब करू नका, ते कुठेही आमचे जे लोकांना त्रास देऊ नका. कारण की ऑलरेडी खूप जवळ आमचं ते समाधी आलेलं आहे. कुठे आपले डेड बॉडी जाळवताना वाससुद्धा आपल्या सोसायटीमध्ये आमच्या एरियामध्ये ते वाससुद्धा येतो. कारण की 4 बॉडी जातात आणि जे आता कोरोनाचा जे टाईम आलेला त्यावेळी पण सगळं म्हणजे कुठे सगळं बॉडी आमच्या तिथे आणत होते. जे मनोज मेहर जी आहे सेक्टर 6चे जे अग्रिकोळी जे हे फाउंडेशन आहे त्यांनी पण आम्ही सगळ्यांनी ह्या वस्तूचा पण विरोध केलेला. बऱ्याच ठिकाणी बाहेरची पण डेड बॉडी इथे यायची कोरोनाचा टाईम. असं कोणत्याही म्हणजे असं वेळ आला त्यावेळी परत अगर कोरोना आला किंवा काही दुसरं काही असेल तर आमचं जे रहिवासी आहे त्यांना खूप त्रास होऊ शकतो. कारण की बॉडी आणणं आणि हा सगळं खूप म्हणजे नेगेटिव्ह इम्पॅक्ट भरपूर आहे. हा सगळं लक्षात घेता आज जे काय सोसायटीचे पदाधिकारी होते, रहिवासी होते त्यांनी आज मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली, सगळं विरोध दाखवलं. आणि आमचे जे मार्गदर्शक आहे डॉक्टर राजेश पाटील सरांनी हे जे कार्यक्रम आयोजक केले आणि त्यांना जे सहकार्य आम्ही करून आज जे कार्यक्रम केलेला आहे मी नक्की मला विश्वास आहे की महापौर साहेब ह्यांना जे बेस्ट रिझल्ट द्यायचे ते प्रयत्न करतील. आयुक्तांनाही ते सर्वेसाठी पण आणतील, व्हिजिटसाठी आणतील. हा व्हिजिट करून ज्याचं योग्य जे स्टेप आहे ते आपण घेतलेले आहोत त्याचा योग्य रिझल्ट आता ते देतील ह्याचं मला खात्री आहे. आणि आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांना पण आम्ही निवेदन देणार आहोत, ते पण आपल्याला ह्या विषयावर मदत करतील ह्याचंही मला आश्वासन म्हणजे नक्की मला विश्वास आहे की ताई आपल्याला मदत करतील. आमदार गणेशजी नाईक साहेब यांना पण आम्ही निवेदन देणार आहोत, तेही आपल्याला मदत करतील. हेच आशा करून मी आज सर्वांना इथे आले सर्वांचा मी आभार व्यक्त करते. सर्व पदाधिकाऱ्यांनी जे एकजुटी दाखवलं आहे त्यासाठी मी सर्वांचं अभिनंदनसुद्धा करते. कैमरामैन प्रवीण चौहान के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, नवी मुंबई.